नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. सातारा लोकसभेचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार तशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. तर साताऱ्यामधून उदयनराजेंना तिकीट मिळणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान उदयनराजे यांच्याकडून कराडमध्ये अनेकांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत. इतकंच नाही तर उदयनराजे समर्थकांकडून साताऱ्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सध्या उदयनराजेंच्या सुरू आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात सध्या आपल्यासोबत आहेत. दिनकर, एकीकडे साताऱ्याची उमेदवारी अद्याप घोषित नाही, मात्र उदयनराजे यांचं नाव चर्चेत आहे. त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाते. सागर, गेल्या 2 दिवसापासूनच उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर झाली नसली तरी संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात घाटी बेचवचा धडाका सुरू केलेला आहे. आणि आज ते कराड शहरात आज सकाळी 9 वाजल्यापासूनच ते कराड शहरात आहेत. विविध ठिकाणी ते भेट घेतात. कराडच्या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना त्यांनी भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या मठात जाऊन जे भक्तगण आहेत त्यांची भेट घेतलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी समर्थांची आरतीही केली. त्याचबरोबर आज दिवसभर भरगच्च त्यांचे कार्यक्रम असून कराडमधल्या अनेक लोकांचे ते भेटीगाठी करणार आहेत. अद्याप तिकीट जरी फायनल झालं नसलं, त्यांचं नाव जाहीर झालं नसलं तरी त्यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली. नक्कीच दिनकर, त्यामुळे आज उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. उदयनराजे यांच्याकडून आता कराडमध्ये भेटीगाठींना मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांचं नाव आज जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपची 9वी यादी आज येणार आहे आणि त्यामध्ये साताऱ्याचा उमेदवार घोषित होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच दिनकर हे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिनकर, आज उदयनराजे भोसले आपल्या उमेदवारी संदर्भात काही बोलणार आहेत का? आज त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. हो, या ठिकाणी कराडमध्ये त्यांची भेटीगाठी सुरू झाल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न केला की महाराष्ट्रात भाजपची यादी येते आणि आपलं नाव त्यात असणार आहे. तर त्यांनी माध्यमांशी थेट बोलणं टाळून असं सांगितले की हो, उमेदवारी येईल, यादी येईल आणि नाव येईल अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या उमेदवाराला दुजोरा दिलाय. मात्र ते जाहीरपणे काही बोललेले नाहीत. आता काही वेळानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल आणि त्यात ते काही स्पष्ट बोलतात का हे पाहावं लागेल. सागर, नक्कीच दिनकर, तुम्ही आपल्यासोबत राहा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत. कराडमध्ये आपण पाहतोय की उदयनराजे भोसले हे प्रचारामध्ये मग्न आहेत. विविध गावांमध्ये जात आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मतदारांमध्ये मिसळत ते संवाद देखील साधतायत. आणि आपण पाहतोय की उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी त्यांच्याकडून प्रचार मात्र सुरू करण्यात आला आहे.